दिवसाचा आज पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट सर सोबत आहेत. सर, आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. विरोधक आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन, ड्रग्सच्या मुद्द्यांना घेऊन. सरकार सपशेल अपयशी ठरले असा आरोप करते. सरकार अपयशी ठरत नाही. सरकार हे ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि सरकार आता कामाला लागलेलं आहे. आता खऱ्या अर्थाने ड्रग्स माफिया असतील किंवा इतर कोणते जे हे असतील गुन्हेगार असतील त्यांना आता माफ केलं जाणार नाही. तुम्ही आता कालची पुण्याची कारवाई जर पाहिली तर धडाकेबाज कारवाईचं पुणेकरांनी स्वागत केलेलं आहे. हे पहिले व्हायला पाहिजे होतं, उशिरा का होईना, परंतु हे झालंय, हे चांगलं झालं अशी भूमिका आणि असं मत सर्व लोकांचं आता आमच्याकडे येतं. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. म्हणून तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी असल्याचं चित्र निर्माण करू नका. आम्हाला जे काही शेतकऱ्यासाठी करायचं आहे ते निश्चितच सरकार करेल आणि शेतकरी राजा जर खुश राहिला तर आम्ही खुश राहू, ही आमची भावना आहे. तुम्ही असं म्हणताय की सरकार शेतकऱ्यांचं आहे, मात्र चंद्रकांत पाटील जेव्हा यांना प्रश्न विचारला, एका शेतकऱ्याच्या कपाळावरती बंदूक लावली होती, तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी असं वक्तव्य केलं की मला त्याबद्दलची माहिती नाही, तुमच्याकडे जास्त वेळ आहे त्यामुळे तुम्हाला ती माहिती असेल. कुठेतरी एका मंत्र्यांचं असं शेतकऱ्यांबद्दल भूमिका कसं पाहता याकडे? नाही, त्यांनी आता त्यांच्याकडे माहिती नसेल तर ते बोलले असतील, परंतु त्यांनी काय बोलावं, मंत्र्यांनी काय बोलू नये याबद्दल मी त्यांना काय रोखू शकत नाही. ते त्यांचं असलेलं वैयक्तिक. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीला निवडणुकीतच जे मुख्यमंत्र्यांचा चेहरा द्यावा लागेल. कुठेतरी उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असं म्हणतायत ते. बघा, काँग्रेस हे कधीही उद्धव ठाकरेंचा चेहरा ॲक्सेप्ट करणार नाही. अहो, त्यांना दिलेली वेगळी खुर्ची जेव्हा त्यांनी ॲक्सेप्ट केली नाही तर चेहरा कसा ॲक्सेप्ट करतील? म्हणून आता त्यांना हे महाविकास आघाडीमध्ये जर अंती जर ठरलं असतं तर ठीक आहे, परंतु चर्चा न होता असं एखाद्याचं नाव पुढे आणणं हे मला वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही मान्य करणार नाही. आणि हे दरवेळेला उद्धव साहेबांचा चेहरा समोर आणणे, पुन्हा माघार घेणे, मला वाटतं हा उद्धव साहेबांचा सुद्धा अपमान आहे. बरं, एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. अमोल मिटकरी तुमची तक्रार करणार आहेत अजित पवारांकडे की त्यांच्यावरती काहीतरी बंधनं घाला, ते माझी लायकी काढतात, माझी अवकात काढतात. एक अशी तक्रार अमोल मिटकरी करणार आहेत. ठीक आहे, आता अमोल मिटकरी काय बोलतोय त्याला जास्त मी महत्त्व देत नाही. तुमचे मित्र पक्षामधले आमदार आहेत ते असेल, परंतु याचा अर्थ असं काही प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्यावं असं नाही. परंतु ज्या दिवशी माझी वेळ येईल त्या टायमाला मी त्याचं योग्य ते उत्तर देईल. ते असं म्हणतात की राष्ट्रवादीला हलक्यामध्ये घेऊ नका. आता ते काय म्हणतात, ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यासारखं बोलतात, त्याला मी काय करू? खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेश, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.